पर्यंत पोहोचते। मुंबई महापालिकेच्या कायद्यात मॅजिक फिगरची तरतूदच नाहीये। जादा संख्याबळाच्या आधारे 2.5 वर्षांकरता महापौर आणि उपमहापौर पदाची निवड केली जाते। महापौर पदासाठी राजकीय पक्षांना 114 नगरसेवकांच्या आकड्याची गरज नाही। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेऊया। विशाल, नक्कीच सौरभ, एकंदरीत जर महापालिका अधिनियम पाहायला गेलं तर यामध्ये मॅजिक फिगरची कुठेही तरतूद नाहीये आणि याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख जो आहे हा करण्यात आलाय की जादा संख्याबळाच्या आधारेच 2.5 वर्षाकरता महापौर आणि उपमहापौर पदांची निवड केली जाते, अशा पद्धतीचा उल्लेख या अधिनियमात आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे महापौर पदासाठी राजकीय पक्षांना 114 नगरसेवकांच्या आकड्याची गरज जी आहे ही नाही, अशा पद्धतीने एकंदरीत या अधिनियमावरून आपल्याला पाहायला मिळते। स्पष्टपणे याच्यात लिहिलं आहे की ज्या पक्षाकडे संख्याबळ जास्त आहे त्यांना महापौर आणि उपमहापौर पदांची निवड जी आहे आणि त्यांच्याच पक्षाची निवड केली जाते, अशा पद्धतीनं महापालिका अधिनियमामध्ये आपल्याला पाहायला मिळते। सौरभ, निश्चितच विशाल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद। आपण बघतोय या क्षणाची एक मोठी अपडेट। संख्याबळाच्या आधारे महापौर आणि उपमहापौर पदाची निवड होऊ शकते। मुंबई मनपाच्या कायद्यात कुठेही मॅजिक फिगरची तरतूद नाहीये।